कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेत एक चांगली भर शासनानं काही दिवसापूर्वी घातली. कोल्हापूरला स्वतंत्र क्रिकेट स्टेडियमसाठी जागा मंजूर करण्यात आली. ही अतिशय आनंदाची गोष्ट ह्या कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला आहे. पण त्याच्यासाठी जे पूर्वीपासून ज्यांनी क्रिकेट जगवलं, क्रिकेटची मैदानं जपण्यासाठी प्रयत्न केले, अशा सगळ्या ज्येष्ठांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही एकत्र आणण्यासाठी आज या ठिकाणी संवाद घेतला. तो म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतली आणि त्या सर्वांनी आपापली मतं अगदी मनापासून मांडली आणि तो प्रश्न किती महत्त्वाचा होता किंवा ती किती गरजेचं होतं हे या सर्व मंडळींनी सांगितलं. हे क्रीडा संकुलन होणं फार अत्यावश्यक होतं, कारण इथून पुढच्या पिढीला त्याचा भरपूर उपयोग होईल आणि निश्चितच कोल्हापूरच्या नगरीत दर्जेदार खेळाडू निर्माण होतील आणि IPLला एक जाण्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बरेच वर्ष इंटरनॅशनल स्टेडियम कोल्हापूरमध्ये व्हावं ही सर्वांची भावना होती. आता ही संभाजीराजेंच्या माध्यमातून का असना लवकर पूर्ण होईल आणि याचा फायदा या कोल्हापूर व आसपासच्या परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींना होईल. प्रथमतः मी अजित पवार साहेबांचं स्वर्गीय अजित पवार साहेबांचं मी आभार मानतो व संभाजीराजेंचे आभार मानतो की हे आपल्या ठिकाणी स्टेडियम मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या माध्यमातून ह्या ठिकाणी बऱ्याचशाच लोकांना रोजगार मिळणार आहे. मला इरिगेशन असेल किंवा क्युरेटर असतील बरेचसेच असे त्या क्रिकेटच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. त्याबद्दल ह्या राज्य शासनाचं आणि ह्या ह्याच्यामध्ये जी काय टीमवर्क ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो की कोल्हापूरसाठी एक चांगला विचार केल्याबद्दल त्यांचे शतस्य आभार मानतो. महाराष्ट्र शासनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कोल्हापूर येथे विकसित करण्यासाठी सुमारे 30 एकर जागा दिलेली आहे. आज पुरुषांच्या क्रिकेटबरोबर महिलांच्या क्रिकेटचाही मोठा त्याच्यात समावेश आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये पुरुष आणि महिलांना मोठं दालन या क्रिकेटचं नगरीचं तयार होणार आहे आणि म्हणून हाय परफॉर्मन्स सेंटर आणखी त्याच्यामध्ये अजून डिजिटल चांगल्या सोयीसुविधा हे या स्टेडियमच्या माध्यमातून तिथं विकसित होतील आणि कोल्हापूरच्या क्रिकेटला मोठी चालना मिळेल. कोकण असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणखी बाकीचं रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते इथं बेळगावपर्यंत अशा सर्व खेळाडू नागरिकांसाठी हे स्टेडियम म्हणजे नक्कीच पर्वणी राहणार आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिकांना या ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या सुविधा या नवीन स्टेडियममुळे या तरुण वर्गाला मिळणार आहेत. या तरुण वर्गाला अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात की जेणेकरून ते तरुण वर्ग चांगल्या प्रकारे आपला कार्यक्रम करू शकतील. आज जे स्टेडियम होतं आहे त्याला शुभेच्छा. आज आपणाला माहीत आहे की मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि संभाजीराजेंच्या प्रयत्नानं कोल्हापूरमध्ये एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम होतं आहे. हे ऐतिहासिक निर्णय म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण आमच्या काळी असं स्टेडियम नव्हतं. तरी पण आमच्या जिद्द असल्यामुळे तयार झालो. पण हल्ली आता मुलांना पाहिलं की एवढे क्रिकेट मॅचेस बघत असतात की त्या चांगल्या स्टेडियमवर मॅचेस बघायला मिळाल्यामुळे सुद्धा ते क्रिकेट प्लेयर तयार होतात. तर आता हे स्टेडियम जर तयार झालं तर निश्चितच कोल्हापूरमधले टेस्ट प्लेयर काय आणि रणजी ट्रॉफी खेळायला निश्चितच जातील, यात काही शंका नाही. त्यामुळे एक चांगली पर्वणी हे कोल्हापूरसाठी मिळालेलं आहे. त्याबद्दल संभाजीराजे आणि शासनाचा मी आभारी आहे. महाराष्ट्र शासन, संभाजीराजे ह्यांचा एक मोठा जो दिलेला आपल्या कोल्हापूरसाठी एक गिफ्टच समजायची की कोल्हापूरसाठी एक स्टेडियम उभा इथे होतं आहे, आंतरराष्ट्रीय स्टेडियम. आणि निश्चितच मला असं वाटतं की ह्या स्टेडियममुळं येणाऱ्या काळात आपल्या एक कोल्हापूर सिटीसाठी एक आंतरराष्ट्रीय प्लेयर इथे निर्माण होईल.